यामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला बघा. क्रॉप अकाउंट किंवा त्यालाच फार्म अकाउंट किंवा त्यालाच आपण ॲग्रिकल्चर अकाउंट असं म्हणतो. शब्दप्रयोग काही दिला तरी ध्यानात ठेवायचं आपल्याला. क्रॉप अकाउंट असेल, फार्म अकाउंट असेल किंवा आपलं ॲग्रिकल्चर अकाउंट असेल, तिन्ही एकच आहे. ओके. याचा प्रत्यक्ष संबंध कशाशी येते? शेतीशी प्रत्यक्ष संबंध येते. त्यानंतर त्या व्यतिरिक्त आपण कोणकोणते अकाउंट करतो? तर डेअरी अकाउंट. आता डेअरी अकाउंटचा आणि या क्रॉपचा काय संबंध येते बरं? तुम्हाला काय वाटते? डेअरीचा क्रॉपशी काही संबंध येतो का? येतो का काही संबंध? कसा येतो सांगा? कसा येतो त्याचा संबंध? कारण डेअरीमधले जे समजा कॅटल फीड असेल किंवा गाई म्हशी जे काही असेल ते आपण कुठे चारतो? शेतीतच चारावं लागते आपल्याला. त्याला गवत म्हणा, उत्पादन म्हणा, कुठून घेतो आपण? शेतीतूनच घेतो. म्हणजे डेअरी अकाउंटसुद्धा कशाशी रिलेटेड आहे? तर क्रॉपशी रिलेटेड आहे. आता इथं फिश अकाउंट तुम्हाला दिलेलं नाही, परंतु फिश अकाउंट जरी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते? तलाव वगैरे करावं लागते. तलाव कुठे करणार आहोत आपण? आपल्या शेतातच. शेत तलावामध्ये आपण याचं मत्स्य बीज वगैरे टाकून वगैरे आपण फिशचं सुद्धा उत्पादन घेऊ शकतो. ओके. याची सुद्धा आपण प्रॉब्लेम जरी विचारले नाही तरी पाहू. त्यानंतर पोल्ट्री अकाउंट. पोल्ट्री अकाउंट कुठे करतो आपण? घरी कोंबड्या पाळतो का? शेतामध्येच आपण कोंबड्यासाठी घर तयार करतो आणि पोल्ट्री अकाउंट तिथं आपल्याला पोल्ट्री अकाउंट तयार करायचं असते. ओके. म्हणजे पोल्ट्री हा व्यवसायसुद्धा काय तर व्यवसाय कशाशी निगडीत आहे? तर आपल्या शेतीशी निगडीत व्यवसाय आहे. त्यानंतर आहे इथं आपल्याला कॅश अकाउंट करावं लागते. आता जो शेतकरी आहे, शेतकऱ्याला वेगवेगळे बुक करण्याची काही गरज नसते. शेतीमध्ये काय असते? फक्त कॅशचीच एक हे असते. कॅशमध्ये सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. कॅशमध्ये वेगवेगळे लेजर बुक वगैरे ठेवण्याची काही गरज नसते, कारण आपला काही खूप मोठा असा व्यवसाय नसते आणि त्याच्यासाठी स्पेशल काही आपण माणसं लावून ठेवणार नाही की बाबा हे ऑडिटिंग करून द्या आणि हे करून घ्या, असं जास्त काही पुस्तकं आपण गट्टे ठेवणार नाही. तर आपण फक्त कॅश अकाउंटमधून आपली सर्व परिस्थिती जी आहे व्यवसायाची, म्हणजे आपल्या शेती व्यवसायाशी निगडीत जी काही परिस्थिती आहे ती कॅश अकाउंटमधून दिसून येते. मग आपण एक कॅश अकाउंट ठेवत असतो. ओके. एक आहे लिव्ह स्टॉक इन्व्हेंटरी. हे शोधून काढावं लागते आपल्याला. आता हे म्हणजे काय असते की आपल्याजवळ जनावरं जे आहेत, जनावराचे जे आहेत त्या जनावराच्या किमतीनुसार आपण काय करतो? त्याची इन्व्हेंटरी आपल्याजवळ किती आहे तर ते शोधून काढत असतो. तर या दोन याचे आपण फॉर्मॅट तुम्हाला बुकमध्ये दिलेले नाही, बरोबर आहे. कॅश अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला नाही, लिव्ह स्टॉक इन्व्हेंटरीचा सुद्धा फॉर्मॅट दिलेला नाही. आता याचं तुम्हाला फायनल अकाउंट करावं लागते. फायनल अकाउंट तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे. फायनल अकाउंटमध्ये आपण कोणकोणते अकाउंट करत असतो? तर एक करत असतो आपण ट्रेडिंग अकाउंट, बरोबर आहे. दुसरं करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं करतो आपण बॅलन्स शीट. आता ह्या तीन गोष्टीपैकी दोन गोष्टी आपल्याला कंपल्सरी करणं आहे. ओके. आता याच्यातलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते ट्रेडिंग अकाउंटचं नाव आपलं बदल होत राहते. ट्रेडिंग अकाउंटमध्येच काय आहे? तुमचं क्रॉप अकाउंट म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट आहे, तुमचं डेअरी अकाउंट म्हणजेच तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे आणि तुमचं पोल्ट्री अकाउंट म्हणजेच तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे. ज्या पद्धतीने तुमचा व्यवसाय चेंज होते त्या पद्धतीने तुमचं ते ट्रेडिंग अकाउंट चेंज होईल. याच्यामध्ये जसं तुम्ही ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुमचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दाखवता, सेल्स दाखवता, त्याच पद्धतीचं तुम्हाला याच्याशी रिलेटेड जे जे पदं असेल ते तुम्हाला दाखवायचे आहे ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ओके. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, जो की डिप्रिशिएशन. आता डिप्रिशिएशन तुम्ही बाकीचे जे गणित शिकले फायनल अकाउंट त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन कुठे घेत होते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्ही डिप्रिशिएशन घेत होते. परंतु आताचे जे मशिनरी असन, जे काही इक्विपमेंट असन, जे काही साधने असन तुमचे, तर ते कशाशी रिलेटेड आहेत ते पहिले तुम्हाला बघावं लागेल. जर ते क्रॉपशी रिलेटेड असेल तर त्याच्यावरचा जो डिप्रिशिएशन आहे ते क्रॉपमध्ये लिहायचा असते. म्हणजेच तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तो डिप्रिशिएशन डेबिट साईडला लिहून दाखवायचा असतो. त्यानंतर तुमचं जर समजा पोल्ट्री अकाउंट असेल, आता पोल्ट्रीशी रिलेटेड काही साधनं असतील तुमच्याकडे आणि त्याच्यावर जर तुम्हाला डिप्रिशिएशन आकारायचा असेल, तो डिप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसमध्ये न आकारता तो कशामध्ये आकारायचा आहे? पोल्ट्री अकाउंटमध्ये आकारायचा आहे. तशाच पद्धतीचं डेअरीशी रिलेटेड जर काही साधनं तुमच्याकडे असतील तर त्याच्यावरचा डिप्रिशिएशन तुम्हाला डेअरी अकाउंटमध्ये लिहून दाखवायचा आहे. ओके. दुसरी एंट्री कुठे राहील? तर आपल्या बॅलन्स शीटमध्ये ज्या जे समजा तुमचे ॲसेट असेल त्याच्यातून आपण ते डिप्रिशिएशन लेस करणार आहोत. एवढंच ध्यानात ठेवायचं आहे. आता जसं की ट्रॅक्टर असेल तुमच्याकडे,
आता त्या ट्रॅक्टरवर जर डिप्रिशिएशन करायचं असेल तुम्हाला, तर आता तुम्हाला जर क्रॉप अकाउंट विचारलं असेल किंवा याच्यातलं दुसरे कोणते अकाउंट विचारलं, तर आता ट्रॅक्टरवरचं डिप्रिशिएशन कुठे आकारसाल तुम्ही? कारण ट्रॅक्टरचा यूज फक्त शेतीपुरताच मर्यादित आहे का? त्याचा आपण वेगळा सुद्धा उपयोग घेऊ शकतो. ओके, किंवा ट्रॅक्टरचा एक वेगळा आपला बिझनेस होऊ शकते, कारण आपण दुसऱ्याच्या इकडे कामाला नेऊ शकतो किंवा त्याचं फवारणी म्हणा किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माल वाहन नेण्यासाठी सुद्धा आपण ट्रॅक्टर ट्रॉलीचा वगैरे वापर करू शकतो. मग त्याच्यातला जो डिप्रिशिएशन आकारायचा असतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डिप्रिशिएशन आकारायचं आहे, हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. ओके, आणि जर आपल्याला एखादी मशिनरी म्हणून शब्द दिलेला असेल, ती मशिनरी कशाशी संबंधित आहे असं जर दिलेलं नसेल, तर तो डिप्रिशिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आकारायचा आहे. हे एवढं गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे, बाकी तर कोणत्याच गोष्टीमध्ये फरक नाही. ओके, त्यानंतर कधी कधी आता मजुरी असते तुमची. मजुरी, आता तुम्ही जर शेतीमध्ये जर काही असं लोक जर पाहिले असतं, तर काही जर मजूर जर आले त्यांना आपण पैसेच देतो असं नसते, तर कधी कधी आपण वस्तूच्या स्वरूपात सुद्धा आपण मजुरी देत असतो. जी आपली मजुरी माहीत आहे, जसं की कोणी गहू सोंगायला जर बाया आल्या असन, तर आपण त्यांना पैसे न देता जे काही गहू होईल ते गहू मोबदला म्हणून गहू देत असतो. माहीत आहे, आता शेतकऱ्यांच्या मुलांना सर्वांना माहीत आहे. मग यावेळेस आपण काय करावं लागते, त्याची आपल्याला 2 एंट्र्या करावं लागते. जर तसं जर असेल तर त्याच्यात 2 एंट्र्या करावं लागते. एक आपण काय करतो की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करत असतो, आपला माल कुठे कुठे गेला याचं विश्लेषण दाखवत असतो. जसं की आगीत जळालेला माल कुठे लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चोरी गेलेला माल कुठे लिहितो. तशाच पद्धतीचं जर तुम्ही वेजेस म्हणून जर गहू वगैरे जेव्हा जे काही तुमचं धान्य आहे ते जर धान्य जर मोबदला म्हणून देत असाल, तर त्यावेळी तो मोबदला काय होईल, कमी होईल. म्हणजे जे उत्पन्न आहे तुमचं, तर ते काय होईल, कमी दिसेल. बरोबर आहे, जे धान्य जे आहे ते इथं तुम्हाला कमी दिसेल, तर त्यामुळे ते सुद्धा कुठे गेलं म्हणून त्याचं विश्लेषण तुम्हाला लिहायचं आहे. वेजेस म्हणून कोणाला तुम्ही काय दिलं ते सुद्धा तुम्हाला लिहायचं. आता त्याच्या 2 एंट्र्या लिहावं लागते. ओके, वेजेस कुठे लिहित असता तुम्ही, डेबिट साईडला लिहित असता, एक क्रेडिट साईडला सुद्धा तुम्हाला लिहून दाखवायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. त्याच्यात 2 एंट्र्या करायच्या. कशाच्या, जर तुम्ही धान्य म्हणून मोबदला वेजेस म्हणून जर देत असाल, तर त्यावेळेस वेजेस म्हणून आपल्याला डेबिट साईडला दाखवायचं आहे हे वेजेस, आणि धान्य गेलं म्हणून तुम्हाला त्याची एंट्री क्रेडिट साईडला सुद्धा दाखवायची आहे, कारण त्यामुळे तुमचं धान्य कमी झालेलं आहे. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला फक्त समजून घ्यायच्या आहे. बाकी याच्यामध्ये काहीही फरक नाही. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये याच्यामध्ये एकदम कमी पदं असतात, कारण आपलं काही इथं शेती म्हटल्यानंतर ऑफिस खोलून आपण बसत नाही. ओके, आणि ऑफिसचे रिलेटेड खर्चच नसतात, म्हणून आपण याच्यामध्ये जास्त खर्चाचा प्रश्नच येत नाही. 1-2 पदं फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतात. बॅलन्स शीटमध्ये थोडेफार पदं राहतात. ओके, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच फक्त तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे. ती निवड तुम्हाला कधी कधी ट्रेडिंग अकाउंटच विचारते, फक्त त्याचं ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नाव नाही आहे. तर कधी तुम्हाला क्रॉप अकाउंट विचारते, कधी फार्म अकाउंट विचारते, कधी ॲग्रिकल्चर अकाउंट म्हणून नाव देते, कधी डेअरी अकाउंट म्हणून विचारते, तर कधी पोल्ट्री फार्म अकाउंट म्हणून विचारते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचारते. तर फक्त त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ओपनिंग स्टॉक शोधायचा आहे, त्याच्याशी रिलेटेड क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे, त्याच्यामधलं काय काय आपलं उत्पन्न असू शकते, ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर करायच्या असतात. फक्त बाकी काही नाही. फक्त त्याच्याशी रिलेटेड कोणते पद आहेत ते पहिले आपण पाहून घेऊ, म्हणजे काय तुम्हाला बाकीच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर याच्यामध्ये पहिले काय आहे, पहिलं पद जे दिलेलं आहे कॉस्ट ऑफ चिकन्स. कॉस्ट ऑफ चिकन्स समजलं. कॉस्ट ऑफ चिकन काय म्हणते ते, की आपण लहान लहान पिल्ले आणण्यासाठी जो काही खर्च केला असेल त्याला आपण काय म्हणू, कॉस्ट ऑफ चिकन्स. त्यानंतर दुसरा आहे कॉस्ट ऑफ फीड. कॉस्ट ऑफ फीड. आता कॉस्ट ऑफ फीड म्हणजे काय होते, त्यांना जे काही चारा लागत असेल, ओके, त्यांना जो काही चारा लागत असेल तर तो चारा म्हणजे त्यांचं खाद्य, त्या पिलांना चारण्यासाठी जे काही खाद्य लागत असेल तो खाद्य. त्यानंतर कॉस्ट ऑफ स्टॉक. एक मिनिट. कॉस्ट ऑफ स्टॉक, पॅकिंग, आवाज करू नका रे, पॅकिंग बॉक्सेस, फ्युअल फॉर हिटिंग, ETC एक्स्ट्रा. आता याच्यामध्ये काय सांगितलं, कॉस्ट ऑफ स्टॉक, आवाज करू नका, कॉस्ट ऑफ स्टॉक गवत. ओके, तुम्हाला काय लागेल, गवत लागेल. त्यानंतर पॅकिंग बॉक्सेस, पॅकिंग करण्यासाठी
बॉक्स, त्यानंतर फ्युअल फॉर हिटिंग. आता या कोंबड्याच्या पिल्लांना काय द्यावं लागते, आपल्याला उष्णता द्यावं लागते, आणि उष्णतेचा जो काही खर्च, उष्णता देण्यासाठी जो काही खर्च लागत असेल तो खर्च हा कशाशी रिलेटेड आहे, पोल्ट्री फार्मशी रिलेटेड एक्सपेन्स आहे. त्यानंतर दिलेला आहे मेंटेनन्स ऑफ, काय दिलेलं आहे, मेंटेनन्स कॉस्ट ऑफ पोल्ट्री सेट्स. त्यानंतरचा जो एक्सपेन्स दिलेला आहे, त्यानंतरचा एक्सपेन्स कोणता आहे, मेंटेनन्स कॉस्ट ऑफ पोल्ट्री सेट्स. हे पोल्ट्री आपण कुठे ठेवत असतो की त्यासाठी एक लोखंडी म्हणा सेड बनवत असतो. ओके, आणि त्या सेडसाठी जो काही मेंटेनन्स येत असेल, जो काही देखभालीचा खर्च येत असेल, तर तो देखभाल करण्यासाठी जो खर्च येत असेल तो खर्च आपण यामध्ये दाखवतो. त्यानंतर आहे सॅलरी अँड वेजेस. सॅलरी अँड वेजेस हा एक खर्च आहे, सॅलरी अँड वेजेस. तिथं जर कोणाला जर तुम्ही व्यवस्थापक म्हणून कोणाची नेमणूक केली असेल, ओके, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तर त्याला आपण सॅलरी देऊ, त्याला चारा पाणी, त्यांचं खाद्य, हे काही त्याच्यासाठी काही मजूर लावले असेल तर त्यांना आपण वेजेस देऊ. ओके, म्हणजे हे सर्व खर्च, हे सर्व एक्सपेन्सेस काय आहे, कशाशी रिलेटेड आहे एक्सपेन्सेस आहे, तर पोल्ट्रीशी रिलेटेड एक्सपेन्स आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. जर एकाच वेळेत जर आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या असेल, आपल्याला सांगितलेलं पोल्ट्री अकाउंट करा आणि डेअरी अकाउंट करा, आणि एकत्र जर पदं दिलेले असेल, त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे की याच्यातले जे पदं आहेत हे डेअरीशी रिलेटेड आहे की आपल्या पोल्ट्रीशी रिलेटेड आहे की फार्मशी रिलेटेड आहे. कधी कधी 3 अकाउंटसुद्धा आपल्याला विचारू शकतात, कारण एक शेतकरी 3 व्यवसाय करू शकते की नाही. तर मग त्यावेळेस त्याला तिन्ही अकाउंटचे वेगवेगळे आपल्याला पदं काढावं लागते, आणि एकत्र पदामधून आपल्याला ती शोधून काढावं लागते की पोल्ट्रीशी रिलेटेड कोणते आहे, डेअरीशी रिलेटेड कोणते आहे, क्रॉपशी रिलेटेड कोणते आहे. ओके, तर त्यामुळे ध्यानात ठेवायचे आपल्याला की हे एक्सपेन्स कशाशी रिलेटेड आहे, तर पोल्ट्रीशी रिलेटेड एक्सपेन्स आहे. आता पोल्ट्रीशी रिलेटेड जसे हे एक्सपेन्स दिलेले आहे, तसेच पोल्ट्रीशी रिलेटेड आता इन्कम काय आहे, पोल्ट्रीशी रिलेटेड इन्कम्स काय आहे. ओके, तर याच्यामधलं पहिलं इन्कम आपल्याला दिलेलं आहे सेल ऑफ एग्स. जे काही कोंबडीचे अंडे असतील ते अंडे विकून आपण काय करू शकतो, इन्कम मिळवू शकतो. ओके, हे आपलं इन्कमचं पद आहे सेल ऑफ एग्स. त्यानंतर दिलेलं आहे सेल ऑफ चिकन्स, सेल ऑफ चिकन्स, आणि आणखी काय, बॉयलर्स, अँड हेन्स. आपण कोणकोणत्या गोष्टी विकून इन्कम कमावू शकतो, आपण चिकन विकून, त्यानंतर बॉयलर आणि हेन्स. ओके, तर या सर्व गोष्टी विकून आपण काय करू शकतो, नफा कमवू शकतो. त्यानंतर दिलेला आहे सेल ऑफ पोल्ट्री एक्सक्रीमेंट ॲज मॅनर्स. म्हणजे काय होते, सेल ऑफ पोल्ट्री एक्सक्रीमेंट ॲज मॅनर्स काय होते, जे या कोंबड्यांची विष्ठा राहते तर ते आपण शेणखत म्हणून विकतो. ओके, खत म्हणून आपण त्याची विक्री करतो. ओके, तर यापासून सुद्धा आपण काय करू शकतो, आपलं उत्पन्न वाढवू शकतो, आपलं इन्कम याच्यापासून सुद्धा कमावू शकतो. म्हणजेच आता पोल्ट्रीचा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ध्यानात येईल की तुम्हाला एक्सपेन्स कोणकोणते असतात आणि त्याच्यामधून कोणकोणते तुम्हाला इन्कम प्राप्त होऊ शकतात. तर ध्यानात ठेवायचं आहे सेल ऑफ एग्स आहे, सेल ऑफ चिकन, बॉयलर अँड हेन्स, त्यानंतर सेल ऑफ पोल्ट्री एक्सपेरिमेंट ॲज मॅनर्स. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय जर करायचा असेल तर. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला इन्कमच्या आहे, एवढ्या गोष्टी तुमच्या एक्सपेन्सच्या आहे, ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. ओके, त्या तुम्ही वाचून घेऊ शकता आणि समजून घेऊ शकता. हे झालं पोल्ट्रीशी रिलेटेड. ओके, त्यानंतरचा आपला दुसरा जो व्यवसाय आहे फार्मशी रिलेटेड. कोणता आहे दुसरा, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड कोणता एक्सपेन्स आहे, दुसरा दिलेला आहे आपल्याला
डेअरीज. ओके, डेअरीज करू. आता दुधापासून जे काही समजा आपण व्यवसाय करतो तर तो व्यवसाय आपण पाहू. याच्यामध्ये कोणकोणते आपले इन्कमचे पद आहे आणि कोणकोणते एक्सपेन्सचे पद आहे. पहिले पाहू आपण. तुम्हाला डेअरी टाकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्सपेन्स कोणकोणते आहेत. तर पहिला आहे कॅटल फीड. आवाज नका करू. काय लागेल तुम्हाला डेअरीसाठी. तुमच्याजवळ जे काही जनावरं आहे, दुभती जनावरं जी आहेत, तर त्यांना तुम्हाला चारा लागेल, गवत लागेल. बरोबर आहे. खाद्य आणि जे काही गवत लागेल ते. त्यानंतर काय दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन ऑफ फीड क्रॉप, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग मिल्क प्रोसेसिंग फॅसिलिटीज. म्हणजेच काय होते, या दुधावर आपण प्रोसेस करतो तर ते प्रोसेस करण्यासाठी काय जो काही खर्च येत असेल, त्याच्या फॅसिलिटीसाठी जो काही खर्च येत असेल तो खर्च हा राहील डेअरीशी रिलेटेड. त्यानंतर सेल ऑफ मिल्क रॉ. आपण काय करू, उत्पन्न कोणकोणत्या साधनापासून कमावतो डेअरीमध्ये, तर आपण दूध विकू शकतो. त्यानंतर टोन, पाईचराईज अँड काय फ्लेवर्ड आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस करून सुद्धा ते विकू शकतो. ओके, कच्चं दूधही विकू शकतो किंवा त्याच्यावर प्रोसेस करूनही विकू शकतो. ओके, पाणी टाकून. सेल ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. त्यानंतर आपण निवड दूधच न विकता दुसरं काय करू शकतो की त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ विकतो. जसं की आईस्क्रीम असन, बटर असन, घी असन, चीज असन, ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो दुधापासून बनवून विकू शकतो. ओके. त्यानंतर सेल ऑफ काल्व्स. याला काय म्हणते. आता आपल्याकडे 3 प्रकारचे जनावरं आहेत. ओके, हे 3 प्रकारचे जे जनावरं आहे ते जनावरं आपण विकून सुद्धा पैसा कमवू शकतो. ओके, काय तर आपले जे काही वासरू वगैरे असतील, गाईचे वासरं वगैरे, ते विकून आपण पैसा कमावू शकतो. ड्राय कॅटल म्हणजे काय होते. ड्राय कॅटल म्हणजे काय होते. ड्राय कॅटल त्याचा अर्थ होते सुकं. बरोबर आहे. आता सुकं म्हणजे नेमकं काय, किंवा जनावरांची आपण कातडी सुद्धा विकून पैसा कमावू शकतो. ओके, आपले जनावर जर मेले वगैरे तर त्याच्यापासून काय करू शकतो आपण, कातडी विकून वगैरे सुद्धा पैसा कमावू शकतो. त्यानंतर स्लॉटर कॅटल म्हणजे काय होते, जे म्हातारे जनावर झाले, जे म्हातारे जनावर झाले असतील, वयस्कर जनावर झाले, जे आपल्या डेअरीशी रिलेटेड कामा नाही, अशांना आपण काय करतो कत्तलखान्यामध्ये विकून टाकतो. तर त्याच्यापासून सुद्धा आपण काय करू शकतो, उत्पन्न कमावतो. ओके, तर अशा पद्धतीनं डेअरीच्या या पद्धतीचे एक्सपेन्स आहे आणि या पद्धतीचे तुमचे इन्कम आहे. ओके.